कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचं पीठ कांडावे, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणांना द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मन कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी नागपंचमीची. शेतकऱ्याची. एक आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागांचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळाने तिथं नागिण आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही. इकडं तिकडं पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगराने माझी पिल्लं मेली. तिने तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिच्या मनात आलं. फोफावतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनी पाटावर नाग नागिण 9 नागकुळं काढली आहे. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिण तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. हिची आपली प्रार्थना, आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात ती नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोण आहेत? कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीला पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिण म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नकोस. विचारल्या प्रश्नांची उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजन करते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली. तिने ती हकीकत ऐकली. वाईट वाटलं. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिने हिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलींनी व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं, इतकं सगळं काही झालं नाही तर किमान निदान इतकं तरी पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तोही शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.